चांगले पर्सिमन कसे घ्यायचे सांगतो. हे असे पर्सिमन घ्यायला अवॉइड करा, हे थोडेसे दबलेले आहेत. असे घ्या जे चारी साईडनी व्यवस्थित कडक आहेत, हे सफरचंदासारखे फर्म असतात एकदम. हे बरेचसे लोक चूक काय करतात माहितीये का, ते हे असे घरी आणतात आणि लगेच खातात. पण ह्याच्यातच ट्रिक आहे. तुम्ही घरी आणल्यानंतर ते जरा 7 ते 8 दिवस ठेवा, त्यांना मुरू द्या, ते तयार होतात. आंबा कसा मऊ होतो पिकल्यानंतर, तसे हे पण थोडेसे मऊ होतात. ते मऊ झाल्यानंतर खायला ट्राय करा, एक नंबर लागतात. पेरू कसा आपण पाडाचा पण खाऊ शकतो आणि जास्त झाल्यावर पण खाऊ शकतो, तसं पर्सिमन आहे. खराब पर्सिमन आहे, मी कापून दाखवतो तुम्हाला. चांगलं पण कापतो तुमच्यासाठी, पण आधी हे आता खराब झालं ते तर कापतो ना. हे बघा, असं आतमधून मस्त क्यूट दिसतं. खराब पोर्शन आपण फेकून देणार आहे. हा जो उरलेला पोर्शन आहे तो तुम्ही खाऊच शकता. खराब पर्सिमन का बाबा घेतलं तू मार्केटमधून, तुम्हाला दाखवायला घेतलं की हे असं घेऊ नका म्हणून. ही टेस्ट तुम्हाला सांगतो मी कशी असते. ची टेस्ट आहे ना मित्रांनो, युनिक टेस्ट आहे सर्वात आधी तर. पण मला एक्सप्लेन करायचं झालं तर मी तुम्हाला सांगेन, पपई आणि ताडगोळा यांचं जर मिक्स करून कुठलं फ्रूट बनत असेल तर ते पर्सिमन आहे. ताडगोळ्याचं कसं एक वेगळा सॉफ्टनेस आणि क्रंचीनेस असतो खाताना, तसा फील येतो पर्सिमन खाताना. जपानमधलं फळ आहे मित्रांनो, पण आता भारतात मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झाले. का? कारण आपल्या उत्तरेला जम्मू काश्मीर, हिमाचल जिथे सफरचंदाची शेती होते तिथेच पर्सिमनची शेती व्हायला चालू झालेली आहे. आमच्या इथे 250, 300, 350, 400 रुपये किलो प्रमाणे विकतात. तुमच्याकडे काय रेट आहे सांगा. सो मार्केटमध्ये जा, पर्सिमन घ्या, मजा करा. येतो मी. बाय बाय.